माझी ग तू सावली, साधी भोळी माझी आई चौघाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे, आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि या संदर्भात आवश्यक उपाय चांगले शिक्षक मिळाले, चांगले विद्यार्थी मिळाले. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मी मुंबई कॅम्पसमध्ये गेल्या 6 वर्षापासून कार्यरत तसेच सर्व समाजाला माता पालकांचं सांगताना माझा नमस्कार. मी श्रीमती हरवलिया भोळजांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट जाना होतयांचा सारथी. 2024 पासून मल्हारी विद्यालयात शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. मी सध्या इयत्ता दुसरी लोकसंस्कृती विभागाची शिक्षिका आहे. सुजाता आशा वर्ग शिक्षिका आहे आणि चौथ्या वर्गाच्या बालशिक्षिका साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे, सत्य सुंदर सर्वथा जन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सर्व पालकांचे हार्दिक स्वागत. मी सौ स्वाती पंकज जात्री. मी गेल्या 9 वर्षापासून इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझं शिक्षण BA व 7वी जिल्हे ही इयत्ता 8वी वर्षामध्ये शिक्षिका आहे. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खन भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. आणि माझं गोल असं आहे, माझं नाव आहे मंगलाबाई मधुकर चौधरी. मी माझं एज्युकेशनल जे आहे क्वालिफिकेशन ते शिक्षक नसतील तरी 8वी 9वी व 5वी या वर्गांना मराठी विषय शिकवते. सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. मुख्याध्यापक असलेले आदरणीय दात्री सरांनी तुम्हाला खूप काही सगळ्या गोष्टी समजून दिल्या. मी एकच शब्द सांगेन की आमच्या चुका आम्हाला. माझा मुलगा व मुलगी या शिकत आहेत. मी शाळेचं खरंच खूप धन्यवाद करते की माझ्या मुलाला आम्ही म्हणजे
आता ती माझी मुलगी सातवीत जाईल, 6 वर्षात तिचे 7. ती प्रत्येक गोष्टीत कम्फर्टेबल आहे, पण मुलाबाबतीत आम्हाला खरंच खूप आईची दैनंदिन भेटल्यामुळे त्याच्यात खूप खूप सुधारणा झाली. एकाच डिसिजनवरती मी माझा मुलगा इथे टाकला. सगळ्यांचा विरोध होता मला घरातून, एवढी मोठी स्कूल आहे, एवढ्या सगळ्यांना शाळा सोडून एवढ्या लांब तू काय टाकते. अगदी कुणालाही न विचारता आले होते आणि डायरेक्टली ऍडमिशन करून गेले होते. माझं ठरलं होतं की टाकायचं तर मला तिथंच टाकायचंय, कारण की मी वर्किंग वुमन असल्यामुळे दिवसभर मुलाला वेळ देऊ शकत नव्हते. मी ठरवलं होतं की दिवसभर तो स्कूलमध्ये राहील आणि बघितलाय तो खूप परफेक्ट ठरलाय आपल्या मुलासाठी, कारण की त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत म्हणजे ते अगदी आम्ही एवढं 5 वर्ष 6 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकलो नव्हतो, ते चेंजेस तुम्ही केले. आणि एवढंच काय, जेव्हा सकाळी उठतो तो म्हणजे स्कूलमध्ये येताना तयारी करून जेव्हा पाया वगैरे पडतो सगळ्यांच्या, त्याच्यामध्ये तर तो बदल झालाय. पण त्याचा जो चुलत भाऊ आहे आमच्या घरामध्ये छोटा, तो तर अगदी 2.5 वर्षाचा आहे, पण दादा करतोय म्हणून तोही करायला लागलाय आज. म्हणजे एक मुलगा आम्ही फक्त स्कूलमध्ये टाकलाय, पण त्याच्यासोबत आमची दुसरीही पिढी छान घडतीये. आणि त्याचा म्हणजे ऑलरेडी त्याचा बेस वगैरे बघताय. चेतना समाधान आहे, तिचं नवीन ऍडमिशन आहे या वर्षी, तर ती थोडी लेट आलेली शाळेत, त्यामुळे तिला शाळेचे काही रूल माहिती नव्हते आणि तिचं आरोग्य थोडं बिघडलेलं आहे. तिचा एका हाताचा आणि पायाचा प्रॉब्लेम आहे. तर झालेला आहे. श्रीरंगाच्या यमुना मोरे मॅडम हे क्लास टीचर आहेत आणि मधुसूदनला नेहा आयरे मॅडम क्लास टीचर आहेत. तर नवीन श्रीरंगाला खूप भीती वाटत होती शाळेत यायची. ते वह्या, ते रेखाटणं वगैरे, वह्या फुले सांगता त्याला, त्याच्यामुळे मुलांमध्ये थोडासा तो स्वतःहून आता श्रीरंग अभ्यासाला बसायला लागला. याच्या पहिले आम्ही 4 शाळा मुलगा 8वीत शिकतोय, पण घरी खूप त्रास द्यायचा. जेव्हापासून या शाळेत टाकला त्या दिवसापासून 1 महिना कंप्लीट झाला. पॅरेंट्स बोलते आणि 5वीला गौरव समोरासमोर बोलणं झालं त्यांचं, पण दुसऱ्या दिवसापासून त्याच्यात खूप बदल झाला आणि आनंदात शाळेत येतोही आणि होमवर्कही पूर्ण करून येतो. खूप छान बदल झालाय. सिनियर KGला येतो, घरी सांगितलेलं अजिबात ऐकत नाही, तेवढं त्याच्याकडे लक्ष ठेव. त्याच्यात भरपूर बदल आहे. जे शिकवलं का शाळेत ते घरी येऊन सांगतो. हर्षदा केशव आव्हाड, मी देवांची आई आहे. सरांनी म्हणजे तो आता इंग्रजी वाचायला थोडा अवघड होतो त्याला, पण ते तुम्ही म्हणजे व्यवस्थित समजून सांगून द्या त्याला. आणि आम्ही पहिले अगोदर त्याला अभ्यासाचं सतत बसायचो त्याच्यावर. आता म्हणजे इथं महिनाच झालेला आहे त्याला. तो अभ्यासाला आम्हाला घेऊन कधीच बसत नाही, हे आम्हाला खूप चांगलं वाटतं त्याला. आम्हाला कधीच घेऊन बसला नाही तो. आता मी दीपाली संदीप ठोके, माझ्या 2 मुली या शाळेत आहेत, मानवी ठोके आणि सई ठोके. माझी लहान मुलगी खूप त्रास द्यायची, पण या शाळेत आल्यापासून ती इतकी व्यवस्थित आहे ना, नवीन तिने खूप त्रास दिला अभ्यास करायला. पण 2 दिवसापासून ती म्हणते, मम्मी नाही, मॅडम बोलतात मला तू अभ्यास करत नाही, घरी त्रास देते. झोपळे सातवीला येतो, तुषार रामदास झोपळे. प्रथमतः मी ही बोलू इच्छिते की माझ्या मुलांना ती दैनंदिनी ते पहिल्या दिवशी त्यांनी आणली, म्हणजे त्यांना महिना नाही झाला अजून. दैनंदिनी आणली, दप्तरातून काढली, मला दाखवलं की मम्मी हे पहा मला दिला. मी वाचून पाहिलं की अरे वा, म्हटलं मी आजपर्यंत पोरांना टाकलं, पण आजपर्यंत मी असं की घरी त्यांचं लक्ष असतं की हे पोरं नेमकं काय करता. एक पूर्ण यांचं जेवण झालं की म्हटलं असं म्हणजे म्हटलं नियोजन राहतं. मग ते पोरं बोललं की मम्मी फक्त खून करून द्यायची. हो म्हटलं ते माझ्या हातात आहे. शिक्षक तिथं पाहतात ना, म्हटलं मी 3रा असता तुमचा, म्हटलं इथे पोरांना मी बोलत होते. आमच्या घरातील 3 मुलं शाळेत आहेत. एक 9वीला आहे, त्याचं आत्ताच ऍडमिशन घेतलेलं आहे. तो आधी अभ्यास नाही करायचा, पण आता बऱ्यापैकी करायला लागला. 2 नंबरची मुलगी इशिता गांगुर्डे, ती फर्स्ट पासून आहे इथं, तरी ती चांगल्यापैकी बऱ्यापैकी अभ्यास करते. आणि एक सिनियरला टाकलेली आहे, तिला महिनाच झाला टाकून. तिचे 2 श्लोक पाठ झाले. घरी आल्यावर रडते की मला होमवर्क पुरा केला पाहिजे. घरातले काम माझी इथे पुतणी पण आहे, साई आयरे म्हणून. तर इथे थोडासा बदल वाटतोय त्याचा. आधी तो लक्ष अजिबातच देत होता, आम्ही पण त्याला खूप कंटाळून गेलेलो आहे, पण अजून पण तो थोडा पूर्ण आणतच नाही येतो. सचिन जाधव ती खूप हुशार आहे. सुशांत सचिन जाधव तो थोडे वेळे शाळेत करतो, त्याच्यावर थोडं लक्ष द्या. तरी सुजाता तो 1 महिन्यात थोडा अक्षर व्यवस्थित करायला लागला. तो थोडे तरी आल्यावर वेळात त्याच्यावर खूप लक्ष द्या.
त्या घरी आल्यावर अभ्यास सांगते ते म्हणते की मला अभ्यास दिलेला नाही तुम्ही त्यांच्याकडे एवढं लक्ष द्या मला एवढी काय रे हो लागली पाचवीत इथं म्हणजे पहिल्याच वर्षी ऍडमिशन घेतले. याच्या अगोदर तो मातोश्री शाळेवर होता आणि ते दुसऱ्या राज्यांमध्ये पण त्याला आमंत्रित केलं जातं. तो तिथं जाऊन आदिवासी भाषेत किंवा त्याच्या आदिवासी कल्चरमध्ये जे काही असतं त्याच्याविषयी त्याला तिथं खास बोलण्यासाठी बोलवलं जातं. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही त्याला जर या शाळेचं पण आम्ही नाव पुढे जावं, दुसऱ्या देशापर्यंत जावं असं आम्ही कार्य करू. धन्यवाद. त्याची आई त्याच्यात बऱ्याचपैकी हा बदल झालेला आहे. रात्रीचे 10 पण वाजले तरी सुद्धा तो स्वतःहून नोटबुक काढतो आणि त्याचा होमवर्क पूर्ण करतो. त्याची क्लास टीचर हे नम्रता मॅडम म्हणून ते सुद्धा त्याच्यावर बऱ्याचपैकी लक्ष देतात. धन्यवाद. घेतलं राहते माझ्याकडे 2 पुसणे एकाच वेळेस 2 पुसणे. मुलगी माझी तिघांचा अभ्यास घेणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. किंवा आता म्हणजे पूर्ण दिवस पण शाळेत जातात ते लगेच आलं का अभ्यास करणे लगेच आलं असं पण म्हणता येत नाही. मग तेवढं थोडंसं समजून घ्या. नंबर त्याच्या पालकांचा पण दिला होता तिचा पण बोलल्या की गौरव प्रशांत म्हणून बोलणं पण झालं होतं. तर निश्चितच त्याला म्हणजे शिस्त बदलली, बोलणं बदललं, वागणं बदललं. निश्चितच साईडला शिस्त आहे याच्यावरून स्पष्ट होतं. थँक्यू. भविष्यात म्हणजे काहीतरी बनतील ते मुलं, त्यांचा विकास होईल. त्याच्यामुळे मला या शाळेवर पूर्ण विश्वास आहे सर आणि मला आवडली सर. माझा 100% विश्वास आहे. थँक्यू.